श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोच ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांचे मराठी स्टोरीच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. पूर्व पुण्य होते पाठी म्हणून घडल्या या गोष्टी, स्वामीराज भेटी परम भाग्य तयाचे या वाक्याची प्रचिती देणारा आजचा सुंदर या ताईंचा अनुभव आहे. तर आजचा हा अनुभव आहे प्रियंका ताईंचा. या ताईंचा जो अनुभव आपण ऐकणार आहोत तो ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामींची खूप मनापासून सेवा करू वाटणार आहे आणि जे सेवेत नाही ते देखील सेवेकरी बनणार आहेत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला या ताईंच्या शब्दात आपण सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका आणि तसेच व्हिडिओला देखील लाईक करा. तुमच्या एका लाईकने मला एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी चालना मिळत असते. तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेल्या या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, मी एकच सांगू इच्छिते की मला न माय न बाप बंधू आत्मसोयरा सखात स्तुत दीनबंधू तुझा मात्र आधार या लेकराला समर्थात तुम्हा विन प्रार्थो कुणाचा. स्वामी भक्तांनो, स्वामी शिवाय कुणाचाही आधार नाही. मी पुणे येथे राहते, रहिवासी आहे. माझे नाव प्रियंका असे आहे. आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्व काही हकीकत, स्वामी माझ्या जीवनात कसे आले, स्वामींनी जीवनात आल्यानंतर काय काय बदल केले आणि स्वामी सेवेने मला काय मिळालं याविषयी सर्व काही सांगणार आहे. स्वामी भक्तांनो, मी गेल्या 2 वर्षापासून स्वामी सेवेत आहे. या प्रकट दिनाला मला स्वामी सेवेत येऊन 2 वर्ष होतील. ज्या ताईंनी तुमच्यासोबत काल अनुभव शेअर केला, मी त्यांचीच मैत्रीण आहे. आम्ही दोघीही एकाच कंपनीत कामाला आहोत. जेव्हा एका कंपनीत कामाला होतो त्यावेळेस आमच्या घरची परिस्थिती म्हणजे अशी थोडी नादानच होती. कारण आमचं मूळ गाव आहे ते लातूरचं आणि आम्ही कामानिमित्त पुणे शहरामध्ये आलेलो आहोत आणि माझे मिस्टरही काम करतात. माझे मिस्टर आणि माझ्या 2 मुली असं आमचं छोटंसं कुटुंब आहे. आता एवढ्या शहरात राहायचं, त्यानंतर एवढी मोठी जबाबदारी पेलवायची, त्यासाठी जॉब हा करणं भागच आहे. त्यामुळे मला कंपनीमध्ये जवळपास म्हणजे 6-6:30ला घराबाहेर पडावं लागतं आणि 4-5 वाजता पुन्हा मी घरी येते. त्यामुळे स्वामी सेवा करायला एवढा वेळ मला मिळत नसायचा. पण काय झालं ना, की जेव्हा आम्ही कंपनीत होतो त्या ताई स्वामींची सेवा करायच्या. त्या स्वामीविषयी खूप म्हणजे खूप मोबाईलमध्ये लावून द्यायच्या, ऐकायच्या, अनुभव स्वामींचे सांगायच्या, गाणे वगैरे. तर मला असं वाटायचं की हे काय सारखं सारखं लावताय, ऐकताय. तर मग त्या मला म्हणायच्या की तुम्ही देखील करा. पण माझा काही विश्वास बसत नव्हता. कारण माझी जास्त श्रद्धा नव्हती. मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. कारण घरची परिस्थिती ही खूप हालाकीची होती. कोणाला काही बोलता येत नव्हतं, पण शांत राहायचे. मग मला त्या ताईंनी म्हटल्या की तुम्ही एवढ्या शांत का बरं राहत आहात? काय प्रॉब्लेम आहे? तुमचं घरचं काही टेन्शन आहे का? असेल तर तुम्ही पण एक करा, तुम्ही पण स्वामी सेवा सुरू करा. पण त्या म्हणायच्या, मी त्यांचं काही ऐकत नव्हते. पण म्हणतात ना, जेव्हा स्वामींना त्याच्या चरणाजवळ जायचं असतं ते वेळ आल्यानंतर आपण आपोआपच स्वामी चरणाजवळ जातो. असंच काही झालं. मग स्वामी प्रकट दिन होता. त्यावेळेस आम्ही ठरवलं की जायचं. आम्ही स्वामींच्या मूर्ती वगैरे घेऊन यायची. मग आम्ही सर्वजण यांच्याबाबत बाजारात गेलो. स्वामींची खूप छान मूर्ती घेऊन मी घरी आले. स्वामींची मूर्ती घेऊन आलो तर त्यानंतर पूजा वगैरे सर्व काही करू लागलो. फक्त स्वामींची पूजा करायचे, नामस्मरण करायचे आणि तारक मंत्र असं म्हणायचे. कारण मला देखील लिहिता वाचता येत नाही. जशी जमेल तशी तोडगी मोडकी सेवा स्वामींची घरी सुरू झाली. असंच धावपळीचं सकाळ सकाळ देवपूजा करायची आणि आवरायचं आणि कामावरती जायचं. तिथं स्वामींचं नामस्मरण करायचं. अशा सेवा ह्या सुरू झाल्या आणि त्यावेळेस आमचं घरचं म्हणजे स्वतःचं घर वगैरे नव्हतं. ते भाड्याच्याच घरामध्ये आम्ही राहत होतो. रेंटने राहत होतो आणि त्यावेळेला काय झालं ना, की असंच एक दिवस मी स्वामींची पूजा करू लागले आणि स्वामींची पूजा करत असताना मग स्वामींना अंघोळ वगैरे घातली. खूप उत्साह होता. स्वामींना गरम पाण्याने अंघोळ घालायची, गार पाण्याने घालायची, असं वेगवेगळं करून त्यानंतर स्वामींचा अंग कोरडं करायचं
आणि अष्टगंध लावायचा आणि मग त्यांना शेला घालून फेटा घालायचा, असा माझा दिनक्रम होता. आणि त्या दिवशी मी तसंच करू लागले. आणि काय झालं ना, की त्या दिवशी स्वामींचा फोटो हा राहतच नव्हता. कारण तो एकदम मी त्याच्या मापाचाच आणलेला आहे. तो फेटा घातला की लगेचच एकदा एकदा लावला की लगेचच बसतो. पण त्या दिवशी म्हणजे मी लावला की तो लगेच खाली पडायचा. लावला की लगेच खाली पडायचा. असं 3-4 वेळेस झालं. तर मी मनातच काय म्हणते, आपण असं आपल्या बाळासोबत बोलतो, तसं स्वामींसोबत बोलले. "स्वामी, आज तुम्हाला फेटा घालून घ्यायचा नाही आहे का?" असं मी स्वामींना म्हटले. आणि असे उद्गार काढले आणि त्याच वेळेला असा एक लख्ख त्या मूर्तीवरती प्रकाश पडल्यासारखा झाला. आणि आपण माणसं कसे असतो तशी स्वामींची मूर्तीही हसली. मला ते डोळ्यांवरती विश्वासच बसत नव्हता. माझ्या पूर्ण अंगामध्ये असं हे झाल्यासारखं, करंट बसल्यासारखं होतं, तसं झाल्यासारखं वाटलं. आणि माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसला नाही की असं हे झालं. त्यानंतर मी फेटा घातला आणि तो फेटा लगेच स्वामींना बसला. आणि ते बसले आणि मग त्या दिवशी मला खूप असं हे वाटत होतं, वेगळंच काहीतरी प्रसन्न वाटत होतं. मग मी माझ्या मिस्टरांना म्हटले की असं घडलं. तर ते म्हणे, "हां, तू काहीही सांगतेस. असं कुठं होत असतं का? देव कुठे हसत असतो का? असं काही नसतं." मला हे करून नेलं तर कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही. म्हणून मग मी कुणाला असं सांगितलं नाही. माझ्या मनातच ठेवलं. त्यानंतर माझी मुलगी ही देखील तोडकी-मोडकी थोडी सेवा करते. आणि मग काय झालं ना, की खूप मोठा निर्णय म्हणजे घ्यायचा होता. पैसे तर नव्हतेच. आमचं खूप दिवसांचं चालू होतं, की घर घ्यायचं. मग मी सहज अशी स्वामींना विनंती केली, की "स्वामी, तुम्हाला सर्व काही आमची परिस्थिती वगैरे माहीत आहे. शेती वगैरे नाही, कुणाचा आधार नाही. इथं आमचं स्वतःचं घर व्हावं, अशी माझी खूप इच्छा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही मदत करू शकता." असं स्वामींना विनंती केली. आणि स्वामी भक्तांनो, खरंच स्वामींनी मला म्हणजे त्या माझ्या नामस्मरणाच्या या सेवेला स्वामींनी मला एक घर बनवून मिळवून दिलं. आणि त्याच दरम्यान माझे मिस्टर, काय झालं ना, की माझे मिस्टर बोलले की मी म्हणजे असं ऑनलाईन बिझनेस करतो. म्हणून मग मी त्यांना म्हटलं की एक काम करा. म्हटलं, तुम्ही ऑनलाईन बिझनेस करताय म्हणजे करत आहे, हे चांगलं आहे. पण एकदा स्वामींना तुम्ही सांगा. म्हटलं, बघा, स्वामी तुम्हाला काहीतरी प्रचिती देतील, असं मी त्यांना म्हटलं. आणि माझे मिस्टर, तुम्हाला सांगते, कधीही कुठल्याही देवाला न मानणारे, कोणत्याही देवापुढे न झुकणारे असे व्यक्तिमत्व. पण त्यांनी असं म्हटलं, स्वामींना मुजरा केला आणि स्वामींना म्हटलं की माझे बिझनेस चालू करत आहे, तर याच्यामध्ये मला यश द्या. माझे मिस्टर ऑनलाईन रिलायन्स अमृत ज्यूस या बिझनेस करू लागले. त्यानंतर त्यांना इतकं त्यांच्यामध्ये नफा होऊ लागला ना, की त्यांना खूप मोठा नफा मिळू लागला. आणि ते देखील म्हणू लागले की खरंच गं, तुझे स्वामी आहेत. आणि स्वामींनी जे सर्व केलं आहे ते आमच्या स्वामींनीच घर आम्हाला मिळवून दिलेलं आहे. आमचे घराचे हप्तेही आपोआप जाऊ लागले. त्याचबरोबर माझे दोन्हीही मुली कम्प्युटर इंजिनियर, ॲनिमेशन केलं त्यांनी. त्यांचाही सर्व काही खर्च त्यातूनच जाऊ लागला. स्वामींच्या कृपेने माझी मुलीही खूप छान शिकल्या. स्वामींचं पारायण, मी पिठाचं काही न खाता तिने पारायण केलं आणि फर्स्ट इयरमध्ये सर्व विषय ऑल क्लिअर सुटले. ही खूप मोठी स्वामींवरती आमच्या सर्वांची इच्छा आहे. मुली देखील सेवा करतात, माझे मिस्टर देखील करतात आणि मी देखील करते. आणि मला काय झालं, की कंपनी सोडायची होती आणि दुसऱ्या कंपनी जॉईन करायची होती. मग मी कंपनी सोडली आणि दुसरी कंपनी जॉईन केली. आणि दुसरी जी कंपनी जॉईन केली ना, तिथे मोबाईल फोन अलाउड नव्हता आणि मोबाईलवर काही ऐकायचं नव्हतं. त्यामुळे माझी पूर्णपणे स्वामीसेवा ही बंद झाली. जेवढं नामस्मरण करेल तेवढीच सेवा घडत होती. बाकीची जी काही सेवा होती ती सर्व पूर्णपणे बंद झाली. तेव्हा स्वामी भक्तांनो, तुम्हाला देखील स्वामी समर्थांचा असाच अनुभव येईल. मला तर खरंच हा अनुभव आलेला आहे. मी तर माझ्या जीवनात असं वाटतं, एका खेडेगावातून आम्ही आलेलो पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये स्वतःसाठी एक आसरा निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते पण ना आईवडिलांचा आधार, ना सासरचा आधार, कोणाचाही आधार नसताना स्वतःचं घर
उभं करणं सोपी गोष्ट नाही आणि ते पण सोबत 2 मुलींचा सांभाळ करत आणि मुलींना इंजिनियर देखील केलं. तर हे सर्व काही घडू शकलं हे फक्त स्वामींच्या कृपेमुळेच. माझ्या मिस्टरांचं पण इतकं काही एज्युकेशन नाही, तरी पण त्यांना देखील चांगला मार्ग मिळाला आणि हे सगळे चांगले दिवस आमचे स्वामी सेवेपासूनच सुरू झाले. म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते, की तुम्हाला जेवढं जमेल तेवढी मनोभावे स्वामी सेवा करा. असं नाही की तुम्ही तास 2 तास देवापुढे बसून पूजा करा, पण आपल्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं नामस्मरण आपण करू शकतो. आपण कोणाशी अगदी रोज एखाद्या व्यक्तीशी फोनवर बोलतो, तितका वेळ देखील स्वामी सेवा केली तरी चालेल आणि त्याला काही वेळ काळ नाही, कुठल्याही वेळी केली तरी चालेल. पण स्वामींच्या नामस्मरणाने निश्चितच आपलं आयुष्य बदलतं. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.